लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच महापरिषद व पुरस्कार सोहळा उत्साहात। ग्रामविकासाला नवी दिशा देणारे मंथन। ग्रामविकासाला गती देण्यासाठी सक्षम नेतृत्व, प्रभावी नियोजन आणि लोकसहभाग यांची गरज अधोरेखित करणारी सकाळ ॲग्रोवन विभागीय सरपंच महापरिषद व पुरस्कार सोहळा संगमवाडी पुणे येथील डेक्कन कॉलेजच्या सभागृहात ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। पुणे, सातारा, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील 500हून अधिक निवडक सरपंचांनी परिषदेत सहभाग घेत ग्रामविकासाच्या विविध विषयांवर सखोल विचारमंथन केलं। परिषदेत विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आदर्श सरपंचांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन करताना हा सन्मान केवळ व्यक्तीचा नसून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पितपणे कार्य करणाऱ्या संपूर्ण ग्रामपंचायत व्यवस्थेचा आणि लोकसहभागाचा गौरव असल्याचं सांगितलं। ग्रामीण विकासासाठी सरपंचांना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी सकाळ ॲग्रोवनच्या या उपक्रमाचं विशेष कौतुक केलं। ग्रामविकास आणि आधुनिक शेती व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने आयोजित या परिषदेत कृषी विकासातील सरपंचांची भूमिका, शाश्वत ग्राम विकासाच्या संधी, ग्रामपंचायतींना उपलब्ध होणाऱ्या निधीचं नियोजन व पारदर्शक वापर, जलसंधारण, सौर ऊर्जा, डिजिटल सुविधा, स्वच्छता, महिला शेतकरी सक्षमीकरण तसेच शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी अशा महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं। यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे, आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, ॲग्रोवनचे कार्यकारी संपादक रमेश जाधव, यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे, उपमहासंचालक डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी, जलसाक्षरता केंद्राचे माजी कार्यकारी संचालक डॉक्टर सुमंत पांडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि राज्यभरातील सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते। परिषदेत अनुभवी, सुरक्षित, सुशिक्षित युवा आणि महिला सरपंचांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष लक्षवेधी ठरला। ग्रामविकासातील नाविन्यपूर्ण उपक्रम, यशस्वी प्रयोग आणि प्रशासनातील प्रभावी नेतृत्व यांची देवाणघेवाण होत परिषदेने ग्रामविकासाला नवी दिशा देण्याचा संकल्प दिला। कार्यक्रमात सरपंचांसाठी विशेष लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आले असून विजेत्या सरपंचाला रॉयल एनफील्ड बुलेट भेट देण्यात येणार असल्याची घोषणाही करण्यात आली। त्यामुळे उपस्थित सरपंचांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। सक्षम सरपंच, सक्षम ग्रामपंचायत आणि लोकसहभागाच्या बळावरच समृद्ध, स्वावलंबी व विकसित गावांची उभारणी शक्य आहे असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला। डॉक्टर विनोद खाडे, लोकराष्ट्र। लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही। जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका।